अनाधारित धनादेश दिल्याच्या आरोपातून मुक्तता. सोलापूर इथं दिनांक 5 मे 2026 रोजी शगीर नबीरसूल शेख राहणार भवानीपेठ सोलापूर यांनी सावकार संजय सोमनाथ पुजारी यांच्याकडून 4 मे 2020 रोजी लग्न व व्यवसाय करता 3 लाख रुपये व्याजाने घेऊन वचन चिठ्ठी फॉर्म लिहून देऊन 3 ते 4 महिन्यात रक्कम परत करतो असे सांगून त्यांच्या परतफेडीपोटी शगीर शेख यांनी त्यांचे खाते असलेल्या कर्नाटक बँक सोलापूरचा धनादेश दिला. तो धनादेश न वटल्यानं पोलीस नोटीस दिली असता रक्कम दिली नाही म्हणून खाजगी फौजदारी खटला क्रमांक 493/2021 सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल करण्यात आला होता. त्यांची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर झाली. यात आरोपी शगीर शेख यांच्यातर्फे ॲडव्होकेट अजमोद्दीन एन शेख यांनी फिर्यादपूर्व आरोपीनं फिर्यादी यांच्या भावाविरुद्ध तक्रार दिली होती. त्यातूनच आरोपी शगीर यांनी सावकाराकडून रक्कम घेतली. त्यावेळी एका खाजगी सावकाराकडे वचन चिठ्ठी धनादेश आणि फॉर्म्स दिलेले होते. त्या आरोपी यांनी कारवाईक्षम असे घेऊन आरोपी विरुद्ध खोटा खटला दाखल केलेला आहे. शिवाय कोणत्या तारखेस रक्कम व धनादेश दिला, धनादेश व वचन चिठ्ठी यातील तफावत आणि मुंबई सावकारी कायद्याप्रमाणे करण्यात आलेला निष्काळजीपणा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला असता कोर्टाने कायद्याचे गृहीतक म्हणून यशस्वीपणे आरोपींना खोडून काढलेला आहे. त्यानंतर साबिताची जबाबदारी फिर्यादीवर येते असा निकष देऊन कोर्टाने आरोपीची धनादेश अनाधार झाल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.